मंडळी कसे आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मी जेवण बनवायचं काम करते आणि सकाळी सकाळी निघाली आहे मी कामावर जायला. तर ही माझी धन्नो आहे. माझ्या घरापासून माझं काम 4 ते 5 किलोमीटर लांब आहे, म्हणून मी धन्नोनीच कामावर जाते. तर इकडे मी ह्या बिल्डिंगमध्ये जेवण बनवायला येते. तर अशा प्रकारे ID जमा केली आहे आणि दरवाजाची बेल वाजवली. इकडे बनवले एक बोटवे म्हणजे शेवयाचा उपमा आणि त्यानंतर बनवली आहे कोबीची भाजी टोमॅटो घालून आणि ह्या गोल आणि मऊसूत चपात्या बनवल्या. तर अशा प्रकारे माझं सगळं जेवण बनवून झालंय. किचन साफ केलंय आणि जेवण सगळं झाकून मी चालले दुसऱ्या कामावर. तर आज मी पटापट व्हिडिओ फास्ट फॉरवर्डिंग केलाय, कारण की आज मला एक नवीन काम भेटलेलं आहे. काही दिवस झाले मी 2च कामं करत होते, पण मी इथे कामावर तर आले, पण मित्रांनो काय झालं, आज पहिलाच दिवस होता, त्यामुळे मी इकडे काय व्हिडिओ शूट करू शकले नाही आणि तुम्हाला दाखवू पण शकले नाही की मी दुसऱ्या कामावर काय जेवण बनवलं. पण मी लवकरच त्यांची परमिशन घेईल आणि मग तुम्हाला दाखवेल की मी तिकडे काय काय जेवण बनवते. तर आज मी तिथे पहिल्या दिवशी वरण भात आणि नाश्त्यासाठी बर्गर बनवला होता, टिफिनसाठी चपाती आणि वांग्याचं भरीत बनवलं होतं. तर अशा प्रकारे मी तिसऱ्या कामावर चालली आहे. तर आता तिकडे काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही मला असंच भरभरून प्रेम द्या मित्रांनो. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो करा, यूट्यूबवर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी तिसऱ्या घराची दरवाजाची बेल वाजवली आणि इथे बनवलं आहे मटण. तर तुम्ही बोलाल की हे मटण असं का दिसतंय, तर हे 0 ऑइलवर, म्हणजे ही लोक खूप डाएट फॉलो करतात, त्या हिशोबाने हे तेल खूप कमी खातात. आणि उकडा तांदळाचा भात बनवलाय, इडल्या बनवल्यात, भेंडीची भाजी बनवलेली आहे, शिवाय बाजूला दिसते ती तोंडलीची भाजी आहे, खोबरं टाकून बनवलेली आहे. तर हे साऊथ इंडियन आहेत, ह्यांच्या बहुतेक भाज्यांमध्ये खोबरंच असतं, पण हे तेल अगदी कमी खातात. तर अशा हे फुलके बनवलेले आहेत, गोल गरगरीत आणि मऊसूत फुलके बनवल्यानंतर ही मिक्स व्हेज बनवलेली आहे. यामध्ये गाजर आहे, ड्रमस्टिक आहे, बीन्स आहे, भोपळा आहे. अशा प्रकारे सगळं जेवण मी बनवलेलं आहे आणि सगळं जेवण मी डब्यामध्ये काढलेलं आहे आणि डब्यांना झाकणं लावलेली आहेत. आणि जे कढया वगैरे मी ज्या वापरते त्या सगळ्या मला घासून ठेवावे लागतात. अशा प्रकारे सगळं जेवण मी डब्यामध्ये काढून ठेवते. तर मित्रांनो, तुमच्या या बहिणीला खूप सपोर्ट करा. इंस्टाग्रामवर माझ्या चॅनलला फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे भांडी घासून ठेवली आहेत, किचन साफ केलेलं आहे आणि हे माझं शेवटचं काम आहे. मी आता घरी जाणार आहे, पण आज पावसाचं वातावरण तर दिसतंय, पण माझा विचार चाललाय जाता जाता कैऱ्या घेऊन जावं. तर विचार करते कैरीचा मुरंबा करायचा. तर रस्त्यातनं अशा प्रकारे कैऱ्या घेतल्या आहेत, पण कैऱ्या घेतल्यानंतर परत पावसाचं वातावरण झालं, तर घरी जाऊन मी मुरंबा बनवणार आहे. पाऊस सुरू व्हायच्या आधी घरी जाते आणि पाऊस नाही झाला तर बरं होईल, कारण मला मुरंबा बनवायचा आहे. तर असाच सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.